संतोष देशमुखांच्या हत्येविरोधात जालन्यात आज जनाक्रोश मोर्चा। संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी देण्याची मागणी। देशमुखांचं कुटुंबीय जालन्याकडे रवाना। सुरेश धस, संदीप क्षीरसागर, मनोज जरांगे देखील मोर्चात उपस्थित राहणार। देशमुख कुटुंबियांशी संवाद साधणार आहोत। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगाल, काल महिला उलटून गेलाय, राज्यभरात जे आहे ते या हत्येच्या विरोधात, या कृत्याच्या विरोधात निषेध पाहायला मिळतोय। झालेली घटना हिला 1 महिना झालं, 1 महिना उलटून गेला, पण त्याची जी प्रखरता आहे, झालेल्या घटनेचे जे पडसाद उमटलेत ते असे आहेत की ह्या इतक्या चुकीच्या पद्धतीनं झालेली हत्या आहे। आमच्या देशमुख कुटुंबातील, माझे भाऊ देशमुख कुटुंबातील एक आधारस्तंभ, गावचा प्रमुख, ते काय 1 दिवसानं 1 महिन्यानं संपणारे नाही आणि आम्ही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत। माझ्या वडिलांवर जो अन्याय झाला त्यासाठी न्याय मागण्यासाठी जर आम्हाला असं म्हणजे समजा याला ते भटकणं म्हणता येत नाही, कारण की न्याय आपल्याला हवाय, आपल्याला न्यायाकडे जायचंय। त्यासाठी जर आम्हाला म्हणजे असं बाहेर पडून न्याय मागावा लागत असेल तर यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणती नाहीये, कारण की आपण स्वातंत्र्य असताना सुद्धा आपणच न्याय मागायचा आणि जे आमच्यावर दुःख आहे, आमच्या कुटुंबावर, आमच्या गावावर दुःख आहे, ते दुःख आज खूप मोठे आहे। यातून आम्ही म्हणजे बाहेर पडू की नाही हे तर माहीत नाहीये, पण आज त्या दुःखाला थोडंसं मागे सारून आम्ही ह्या न्यायामध्ये पुढे जातोय, कारण की आपल्याला न्याय मिळवायचा आणि जी वेळ आज आमच्या कुटुंबावर आहे ती दुसऱ्या कोणत्याही कुटुंबावर येऊ नये। इंजिनियर व्हायचं कधी ठरलं होतं? माझं आधीच ठरलं होतं मला इंजिनियर व्हायचं म्हणून। पप्पासोबत बोलणं झालं त्या विषयावर? हां, काय म्हटलं होतं? पप्पा म्हणले होते तुला जी बनायचं आहे ते, पण आम्ही काय तुला नाहीत सांगत। म्हणजे आता अभ्यास करून तू पूर्ण स्वप्न पूर्ण करणार? हो, निश्चितच आपण जर बघितलं तर हे सर्व संतोष देशमुख यांचं कुटुंबीय होतं। आज ते जालना येथील मोर्चात सहभागी होणार आहेत। तत्पूर्वी त्यांनी आपल्याशी संवाद साधलाय। कॅमेरा पर्सन सुशांतसह TV9 मराठी, मस्साजोग, बीड।